नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात सगळ्याजणी? मजेत ना? मजेतच असायला हवेत. कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद. ताई, नव्या ताई, सगळ्या ताई आलत्या आणि शॉर्ट व्हिडिओ खाली पण कमेंट आलती, तर त्या कमेंटला माझं रिप्लाय देणं झालं नाही. तर आज घरीच आहेत. घरचे थोडेफार कामं झाली की थोडंसं आवरून वगैरे काहीतरी नवीन काम करू म्हणलं, पण घरी असल्यावर काही होतच नाही. थोडंसं इकडं तिकडंच चालत राहतं. आता काय काय होईल व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच येईल, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. चला तर मग. तर बऱ्याच ताई विचार करत असतात, ताई पाण्यात मीठ का टाकलं? तर ना मी तुम्हाला पुढे सांगते मीठ पाण्यात का टाकलं. आणि तसं तर आपल्या लाईव्हला सगळ्यालाच माहीत आहे मी पाण्यात मीठ कशासाठी टाकते. तर आज मला बाजरीच्या भाकरी करायच्या. चला म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करते. बऱ्याच ताई म्हणतात, ताई लाईव्हमध्ये जसं दाखवता तसं आम्हाला बाजरीची भाकर व्हिडिओमध्ये पण दाखवा. चला म्हणलं भाकर जाईपर्यंत टिकाऊ राहू म्हणून काय करायचं, हे पीठ आहे ना, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, असं छान तिंबून घ्यायचं. आणि हे पीठ जितकं छान तिंबतान का तुम्ही, तितकी छान आपली भाकर. पीठ मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोल करायचं. भाकरी खाली ना थोडंसं, जास्त नाही, थोडंसं कमीच पीठ घ्यायचं. आणि हे एका हाताने आधी भाकर अशा पद्धतीने थापून घ्यायची. एक हात असा आडा लावायचा. काय आणि मी तुम्हाला तव्यावर पण टाकून दाखवते. माझी भाकर अजिबात तुटणार नाही. हे चला मी तव्यावर टाकते. आधी खाली ठेवते म्हणजे कॅमेरा फिरवता येईल. आता मी दोनदा पलटली तरी माझ्या भाकरीला काही नाही झालं. आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच ताई म्हणतात की ताई आमच्या भाकरीला फुगा येतो. तर भाकरीला फुगा काय येतो माहिती आहे का? भाकर कधी पण तव्यावर टाकली की ती अजिबात आपटायची नाही. भाकर थोडीशी कोरडी झाली की पचली म्हणून समजून घ्यायची. मस्त दिसते ना? दोही बाजूने छान भाकर पचली का मग अलगद काढायची. आणि जर भाकर तुमची दोही बाजूने बरोबर नाही पचली तर त्या भाकरीला फुगतच नाही ती भाकर. त्यामुळे ना एका बाजूने दोही बाजूने छान भाजून घ्यायची आणि त्यानंतर तव्यावर टाकायची. किंवा तुम्ही गॅसवर शेगडीवर पण भाजू शकता. पण गॅसवर शेगडीवर भाकर भाजू नये असं म्हणतात. मला पण बऱ्याच ताईने सांगितलं की ताई गॅसवर डायरेक्ट भाकर भाजत जाऊ नका, तव्यावरच भाजत जा. त्यामुळे मी तव्यावरच भाजते. आता मस्त अशी तुम्ही पाहू शकता, मस्त अशी कडक कडक बाजरीची भाकर. आणि मला कडक बाजरीच्या भाकरी आणि मस्त सुकी अशी थोडीशी अंगराशाची मेथीची भाजी बनवली. तर तुमच्याकडे कशी बनवतात मला सांगा. आणि ह्या भाजी